नमस्कार, काव्या मराठी हाऊस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर आज गुढीपाडवा निमित्त आपण बासुंदी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे पातेलं घेतलं आहे, तर गॅस चालू करून घेऊया। फुल गॅस केलेला आहे, तर त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे। आता पूर्ण व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे दूध। त्यानंतर आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर चला पहिलं गरम करून घेऊया दूध। तर बघू शकता इथे आपलं दूध गरम झालेलं आहे। त्यानंतर बारीक मीडियम वर गॅस करून आटवून घ्यायचं आहे दूध। आता तर इथे दूध आटवून घेतलं आहे। आटवून झाल्यानंतर गॅस बंद करून देणार आहे। तर आता आपलं दूध आटवून घेतलं आहे, ते एका पातेल्यात काढून घेऊया आणि तेच पातेलं आपल्याला परत ठेवून घ्यायचं आहे गॅसवर। त्यानंतर आपल्याला साहित्य लागणार आहे। ड्रायफ्रूट घेतलेले आहे, अर्धा कप साखर घेतली आहे, परत मी तो काजू बदाम उभे कापून घेतले आहे, 1 चमचा कस्टर्ड आणि 1 छोटा चमचा इलायची पावडर घेतली आहे। पातेलं आपला गरम झाला आहे, त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालत आहे। नंतर ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे। तुपामध्ये ड्रायफ्रूट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर लगेच आपण दूध टाकून घेणार आहोत त्यामध्ये। तर इथे आपण आटवलेलं दूध टाकून घेतलेलं आहे। तर थोडं आता हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। तर इथे अर्धा कप साखर घेतली होती, ते टाकून घेत आहे। एक छोटा चमचा एवढा इलायची पावडर घेतली आहे, ती टाकत आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम गॅस करून बासुंदी होऊ द्यायची आहे। तर बघू शकता इथे परत एकदा गरम झालेला आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। तर इथे व्यवस्थित गरम करून घेतलं होतं परत एकदा। तर त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड टाकून घ्यायचे आहे। मी कस्टर्डमध्ये दूध टाकलं होतं 2 चमचे आणि त्यामध्ये आता टाकून घेत आहे मी। कस्टर्ड टाकल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर परत एकदा थोडं दूध आटवून घ्यायचं आहे आपल्याला। तर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवत राहायचं आहे सतत। तर बघू शकता इथे बासुंदी आपली किती छान दिसत आहे। कलर चेंज झालेला आहे। तर इथे मी कस्टर्ड टाकलं होतं, तर तुम्ही इथे कस्टर्डला स्किप करून केसरही टाकू शकता। बारीक फ्लेमवर होऊ द्यायचं आहे बासुंदीला। तर बघू शकता इथे थोडा घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे। तर इथे बघू शकता आपला बासुंदीचा कलर खूप छान आलेला आहे। आता याला थोडी उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे 1 10 मिनिटं। आपल्या बासुंदीला उकळी आलेली आहे, तर गॅस बंद करून घेऊया आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे।
तर बघू शकता तुम्ही इथे किती छान आपली बासुंदी रेडी झालेली आहे. तर आता थंडी झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर डेकोरेट करून घेऊया. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता किती छान अशी बासुंदी तयार झाली आहे आपली. आणि पुरीसुद्धा मी बनवून घेतली होती, ते किती छान आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, एक व्हिडिओ टाकला आहे मी पुरीचा सुद्धा, ते सुद्धा तुम्ही बघू शकता कशी तयार केली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे, तिथे जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मिळेल. तर इथे आपली बासुंदी रेडी झाली आहे.